नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 3 डिसेंबर 2024 आणि मित्र हो आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, यासोबतच जे फेंगल नावाचं चक्रीवादळ तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकलेलं होतं आणि या चक्रीवादळाचं रूपांतर हे आता कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झालेलं असून हा कमी दाब सध्या कुठे आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्र हो, आता आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेज पाहतो आहे आणि या लाईव्ह सॅटेलाइट इमेजवरून आपल्याला असं लक्षात येत आहे की केरळ राज्य सोबतच कर्नाटक राज्याच्या किनारपट्टी भागाजवळ आपल्याला अरबी समुद्रामध्ये हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या सक्रिय दिसते आहे आणि काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून मित्र हो, या कमी दाबाचं जे काही पुढचं मार्गक्रमण असणार आहे ते अरबी समुद्रामध्ये पश्चिम दिशेला होण्याची दाट शक्यता आहे आणि हे मार्गक्रमण करत असताना या कमी दाबाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता फार कमी असून या कमी दाबाची तीव्रता ही कमी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या कमी दाबाचा विशेष असा मोठा प्रभाव आपल्या राज्यावर आपल्याला पुढे दिसून येणार नाही आहे। पण पुढे आपल्याला काही दिवस आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सोबतच पुढील 3-4 दिवस आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका सर्वचा पाऊससुद्धा तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो। शेतकरी मित्र हो, हवामान खात्याचा जर अंदाज पाहायचा म्हटलं तर आपल्याला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये पुढे 3-4 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे। आजचा जर विचार करायचा म्हटलं तर हवामान खात्याने आज पुणे आहे, त्यानंतर सांगली सातारा आहे, सोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, सोबतच सोलापूर आहे, त्यानंतर धाराशिव लातूर आहे, इकडे नांदेडसुद्धा आहे। या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने आज हलका सर्वचा पाऊस तुरळक ठिकाणी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। सोबतच उद्यालासुद्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला असंच वातावरण पाहायला मिळू शकते असा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। आणि मित्र हो, ज्या भागात पाऊस होईल त्यावेळेस आपल्याला मेघगर्जनेसोबत पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे।